नमस्ते मित्रांनो. दिवसाची सुरुवात झाली की प्रथम प्राधान्य असतं आपलं सर्वांचं आंघोळीला. आणि आंघोळ म्हटलं की प्रत्येकाला आठवतं ते गरम पाणी. गरम पाणी उपलब्ध होण्याची साधनं वेगवेगळी. कोणी गॅसवर तापवतं, कोणी इलेक्ट्रिक गिझर, कोणी सोलर सिस्टीम, कोणी सरपण जाळून चुलीवरती, तर कोणी शेतात जाऊन आंघोळ करतं, विहिरीत, नदीत, कॅनल अशा आंघोळीची साधनं. परंतु या सगळ्यात सर्वोत्तम आंघोळीचं साधन किंवा गरम पाणी तापवण्याची व्यवस्था म्हणजे आमच्या दृष्टीने सोलर यूज करणं म्हणजे निसर्ग संवर्धनाला हातभार लावणं. रोज सकाळी गरम पाणी उपलब्ध असणं. परंतु या सोलरचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. क्षारपाड जमिनी असतात, त्या ठिकाणी पाण्यात क्षारचं प्रमाण जास्त असतं, किंवा डॅमचं पाणी असतं, किंवा त्या डॅममधील जर तुमची पावडर जास्त वापरली जात असेल तर ते स्वच्छता करणं गरजेचं आहे. आणि तेच सोलर सर्व्हिसिंगचं काम आमचे मित्र अविनाश शिंदे आणि आम्ही चाललेलो आहे. सध्या आम्ही आहे गोकळी मेकळीत. आणि सोलर सर्व्हिसिंग व्यवस्थित टूब काढणं, त्याच्यानंतर त्यातली घाण काढणं, नंतर टूब व्यवस्थित धुवून घेणं आणि त्याचं परत इन्स्टॉलिंग करणं हे काम असतं. शक्यतो उन्हात टूब खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा गरम टूबात पाणी गेलं तर टूब ब्लास्ट होण्याचा धोका असतो. तर मित्रांनो, नक्कीच या उन्हाळ्यात आपण जर सोलर वापरत असाल आणि आवी स्वच्छ आहे का, या का कामात तत्परता आणि एकाग्रता हेच आमच्या अविनाश शिंदेंची ओळख आहे. तर ही ट्यूब आता आपण त्यात पाणी भरणार आहे आणि पाणी भरून नंतर परत बसवलं जाणार आहे. तर मला सांगायचं असं की या उन्हाळ्यात नक्की सर्व्हिसिंग करून घ्या. त्याच्यानंतर जर टेम्परेचर आता शक्यतो आपल्याला 40-45 वर आपलं टेम्परेचर जाणार आहे. ऑलरेडी पाण्याचंही टेम्परेचर वाढणार आहे आणि गरम पाण्याची कमतरता म्हणजे वापरण्यासाठी आपल्याला कमी लागणार आहे. त्यावेळेस सोलरमध्ये पाणी तापण्याची प्रक्रिया खूप प्रचंड होणार आहे टेम्परेचरमुळं. तर नक्कीच तुम्ही या उन्हाळ्यात आपले सोलर कमीत कमी 50% पांढऱ्या कापडाने झाकून घ्या, जेणेकरून टेम्परेचरमुळं पाणी जास्त तापणार नाही आणि सौर ऊर्जा सोलरची क्षमता अजून टिकून राहील. तर हे आमचं काम चाललेलं आहे. आमचं काम करतो आहे, चांगलं काम केल्याच्या नंतर त्याला चांगलं योगदान म्हणून आम्हाला चांगली त्याची मजुरीही मिळते. परंतु ते करत असताना तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगणं हे आम्हाला योग्य वाटतं. म्हणून अविनाश शिंदे आणि आमचा तुम्हाला चांगली माहिती पोहोचवण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न. सोलर वापरा, योग्य काळजी घ्या आणि जीवन निसर्ग आनंदी करा.